गेंदबाज अपने क्रीज में सुरक्षित एक सिंगल के साथ, एक रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर मुसाफ चैलेंजर्स सालसेट क्रिकेट टीम का एक रन एक विकेट पर पहला मैच समाप्त हुआ। 72 का टारगेट, लेकिन मैच में एक एक रन कितना कीमती होता है यह बिल्कुल सबको पता चल गया मैदान पर। सामने स्ट्राइक पर अब दिनेश, थोड़ी सी फिर से गेंद को खेला इस बार, और जब तक इनको फील्डर आते गेंद को फील्ड नहीं करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। मैदान पर हमें नाइक जो अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ जुड़ चुके, सोहेल अपने बॉलिंग मार पर, संकेत मोरजकर स्ट्राइक पर उनकी गेंदबाजी का सामना करते हुए, स्ट्राइक पर संकेत आगे निकलकर ओ भीतरी किनारा लेती हुई गेंद सीधे स्टंप को उखड़ते हुए प्लेड ऑन हुए और दूसरी सफलता मिलती हुई पहले ओवर में सोहेल शेख को। डीजे थैंक यू डीजे, धन्यवाद। विकी नाइक न्यू बैटर मैदान पर सोहेल की गेंदबाजी का सामना करते हुए 2 विकेट पहले ओवर में खोती हुई मैदान पर मुसाफ चैलेंजर्स सालसेट क्रिकेट टीम। अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छी गेंद, सम्मान दिया अपने फॉलो थ्रू में आते गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। एक शानदार शुरुआत यशोदा कीर्ति स्पोर्ट कुडाल क्रिकेट टीम जिन्होंने टॉस जीता और पहले गेंदबाजी करते हुए स्कोर रुका हुआ 2 पर 2 विकेट के नुकसान पर। थोड़ी सी नाजुक शुरुआत मैं कहूंगा। पहला मैच बहुत अच्छा मुकाबला, गुरु प्रसाद की शानदार बल्लेबाजी, 45 रन बनाए, लेकिन कहीं ना कहीं अनुज केरकर का वो जो कि मिस टाइम शॉट और सूर्या गांवकर को तो पूरा दाद देना पड़ेगा, क्योंकि आखिरी ओवर में जब दबाव का मुकाबला होता है तो इस तरह से गेंदबाजी करना, क्योंकि पहले ओवर अल्टी पल्टी की कोशिश, इस बार एक डॉट गेंद विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। शुरू का पावर प्ले का खेल समाप्त हुआ जो कि 2 ओवर का, और पावर प्ले में टॉस जीता सामने यशोदा वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम ने। सामने फील्डिंग गेंदबाजी को जो कि चुना और बल्लेबाजी को मौका दिया मुसाफ चैलेंजर्स सालसेट क्रिकेट टीम। पावर प्ले का खेल समाप्त हुआ और स्कोर रुका हुआ 4 पर 3 विकेट के नुकसान पर। देखना होगा गेंदबाजी में क्या परिवर्तन होता है मैदान पर। यशोदा वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम की ओर से शायद रुपेश तांडेल आ चुके, एक अनुभवी गेंदबाज है, अनुभवी खिलाड़ी है, ऑलराउंडर जो कि टीम के साथ, और उनके हाथों में गेंद सुपुर्द की है। देखना होगा आने वाली ओवर में फील्डिंग में भी बदलाव हो चुका है, जो कि पावर प्ले था वो समाप्त हो चुका है मैदान पर 4 रन 3 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद। ऑन साइड पर एक डीप लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, एक ऑफ साइड पर डीप कवर पॉइंट बाउंड्री पर फील्डर, यानी 5 फील्डर है लगभग बाउंड्री लाइन पर। ऑफ साइड पर एक जो कि कवर पर, एक्स्ट्रा कवर पर एक शॉर्ट थर्ड मैन पर, ऑन साइड पर एक शॉर्ट फाइन लेग, एक शॉर्ट मिड विकेट, और इसी बीच तीसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर। अच्छी गेंद इस बार, हल्के से कलाई को उपयोग किया, मोड़ा गेंद को ऑन साइड पर, शॉर्ट मिड विकेट पर फील्डर आते गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल आराम के साथ और स्कोर को आगे बढ़ाते हुए 5 पर पहुंचा। पावर प्ले में अगर पिछले 2 दिन से मैं बात करूंगा तो ये बिल्कुल कम टोटल देखने को मिला। पावर प्ले में सिर्फ 4 रन 3 विकेट पर, 1 रन मिला, स्कोर में 5 पर पहुंचा 3 विकेट पर। तीसरा ओवर चलता हुआ मैदान पर मैच का। राइट हैंडर लेफ्ट हैंडर ये जोड़ी तो बार बार थोड़ी सी परेशानी होगी फील्डिंग के साथ यशोदा वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम को। एक पर खुद के व्यक्तिगत अक्षय, विकी नाइक जो कि लेफ्ट हैंडर बैटर वो नॉन स्ट्राइकर एंड पर, और अपने बॉलिंग बार पर रुपेश
अगली गेंद लेकर आगे निकले बड़े शॉट के लिए और गेंद चली गई मिड विकेट सी मार्का से बाहर 6 रन के लिए डीजे। थैंक यू डीजे, धन्यवाद। थैंक यू मालसा डीजे, धन्यवाद। बड़ा शॉट, अटैक इज द बेस्ट डिफेंस, ये बिल्कुल कहावत मैदान पर। फिर से आगे निकले लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, क्या मौका बनेगा? जी बिल्कुल गलती कर बैठे मेरे ख्याल से। एक शॉट अभी अभी आप लगा चुके थे मिड विकेट पर, दूसरा बड़ा आगाज करने के लिए निकले, फंस गए वहां पर और लॉन्ग ऑफ पर कैच का मौका बना। चौथी कामयाबी मिलती हुई यशोदा वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम को। डीजे थैंक यू डीजे, धन्यवाद मालसा डीजे। न्यू बैटर मैदान पर राहुल सोलंकी जो सामना करेंगे। अपने बॉलिंग मार्ग पर रूपेश तांडे ने एक सफलता दिलाते हुए अपने टीम को एक छक्का जरूर लगा, लेकिन बाद में वापसी कमबैक किया। अच्छी गेंद इस बार हल्के से मोड़ा गेंद को ऑन साइड पर और फील्डर दूर है। इस बार मिड ऑन पर आते गेंद को सिली मिड ऑन पर गेंद को उठाते फील्ड करते अपना खाता खोला इस एक रन के साथ राहुल सोलंकी ने और इस सिंगल के साथ स्कोर आगे निकला। टोटल पहुंचा 12 रनों पर, 4 विकेट पर 12 रन। मुसाब चैलेंजर्स सालसेट क्रिकेट टीम टॉस जीता, सामने कुडाल क्रिकेट टीम ने। अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छा क्रिकेट, सूझबूझ की बल्लेबाजी। मालूम है 4 ओवर का मैच, 5 ओवर का मैच, 6 ओवर का मैच, लेकिन 8 ओवर का जब मैच खेल रहे हैं तो आपको अलग जो कि नीति के साथ, अलग रणनीति के साथ खेल करना पड़ेगा मैदान पर। और ये बड़ा मैदान है, आउटफील्ड बड़ा है। आप जहां पर जैसा ऑफ साइड पर हो, ऑन साइड पर, कहां पर भी बिल्कुल आप गैप में चौका लगा सकते। बड़ा मैदान है, अच्छा विकेट है पिच क्यूरेटर ने बनाया हुआ। और इस विकेट पर आज का तीसरे दिन का दूसरा मैच मैदान पर चलता हुआ छोड़ा, इस बार जाने दिया। गेंद निकली विकेट के पर के हाथों में। एक सफल ओवर, एक छक्का जरूर लगा, एक विकेट मिला। खेल और 1 ओवर का समाप्त हुआ, 3 ओवर का खेल समाप्त हुआ टोटल। और 3 ओवर के बाद टोटल स्कोर 13 रन 4 विकेट के नुकसान पर। डीजे 8 ओवर का मैच है, आपको समय भी दे चुके हैं अंपायर कि आपको इनिंग जो 8 ओवर है तो 2 रन बिल्कुल माइनस हो गया आपके स्कोर में। बिल्कुल नियमावली बिल्कुल जो कि है टीम के साथ हैंडल द बॉल और उसीलिए 2 रन। एक तो बिल्कुल रन नहीं है स्कोर बोर्ड पर और उसी में भी ये घाटा का सौदा मैदान पर। बॉलिंग में परिवर्तन, चौथे ओवर की शुरुआत होती हुई सचिन यादव आ चुके गेंदबाजी करने के लिए। सचिन यादव जो कि गेंदबाजी करने के लिए, जो टोटल अब हम जरूर आपके लिए जानकारी देंगे, 11 रन 4 विकेट पर। सचिन यादव खुद का पहला टीम का चौथा ओवर लेकर 2 रन बिल्कुल जो कि माइनस हो गए। हैंडल द बॉल जो कि दोनों बल्लेबाजों के लिए। और फील्डिंग में परिवर्तन दिखाई देता हुआ मैदान पर। देखना होगा चौथे ओवर में क्या होता है मैदान पर। तीसरे ओवर में एक छक्का जरूर लगा, बड़ा शॉट लगा था, लेकिन दूसरा लगाने के प्रयास में विकेट खो बैठे सचिन यादव। ऑन साइड पर मिड विकेट पर खेलना चाहते थे, बल्ले का भीतरी किनारा, विकेट कीपर का सहारा, कैच को लपेटा आराम के साथ और एक कामयाबी मिलती हुई आधी टीम वापस मुसाफ चैलेंजर सालसेट क्रिकेट टीम की। डीजे जो दर्शक बिल्कुल tenniscricket.in से जुड़ चुके दोस्तों, आपके लिए रिप्ले आप जरूर देखने को मिलेगा जो कि इस टूर्नामेंट का मानद्रेम चैंपियंस ट्रॉफी का। और मैदान पर उतरते हुए ऑलराउंडर खिलाड़ी, एक बहुत ही क्रिकेट का लंबा सफर जो कि
इनके साथ और आज भी बिल्कुल वही उत्साह वही जोश के साथ मैदान पर सर नरेश असुरंडेकर मैदान पर एक संभलने वाली सूझबूझ की बल्लेबाजी करनी पड़ेगी क्योंकि टीम लगभग संकट में है। सामने वाली टीम गेंदबाजी में फील्डिंग में बिल्कुल हावी हो चुकी है मैदान पर और ऐसे समय पर अनुभव मैदान पर जो कि नरेश असुरंडेकर का साथ और देखना होगा साझेदारी किस तरह से बनती है मैदान पर। आधी टीम 5 विकेट जो कि गिर चुके टीम के मुसाफ चैलेंजर्स सालसेत क्रिकेट टीम के अंपायर से गार्ड लेते हुए और अपने बॉलिंग बार पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए सचिन यादव। अच्छी गेंद इस बार सम्मान दिया स्लिम डॉप पर फील्डर और जब तक गेंद को उठाते फील्ड करते अपना खाता खोला एक सिंगल के साथ और थोड़ा सा टीम को आगे बढ़ाते हुए 12 पर पहुंचा टोटल। कमेंट्री बॉक्स में त्रिवेणी सावंत जो कि स्कोरिंग की जानकारी देते हुए पिछले 2 दिन में जरूर जुड़ चुके थे कंप्यूटर स्कोरर अखिल परब, धीरज पालियेकर। फुल टॉस गेंद बाहरी किनारा और लगभग डीप कवर बैकवर्ड कवर पॉइंट पर गेंद को फील्ड करते फिर से एक बार सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। धीरज पालेकर जुड़ चुके थे कमेंट्री बॉक्स में। श्याम कलंगुटकर एक बेहतरीन अंग्रेजी की आवाज उन्हीं के साथ मालवणी, बादल चौधरी, समीर पांडरे और जय भोसले वो भी पिछले 2 दिन में। अच्छी गेंद इस बार थोड़ा सा बाहरी किनारा स्लीपर फील्डर लेकिन अपने क्रीज में सुरक्षित। अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में, अच्छी दौड़ विकेटों के बीच में एक सिंगल और पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। आज के दिन में योगेश परब और मैं अशोक नाइक आप सभी के साथ इस मांद्रेम चैंपियंस हल्के से गेंद को ड्राइव किया। इस बार कवर पर डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते और फिर से एक बार सिंगल पूरा किया। 8 ओवर का मैच है, 1 ओवर वो ओवर बाकी है जो कि एमसीटी ओवर। शायद नरेश असुंडेकर इसी ओवर का इंतजार करते होंगे, मालूम है विकेटें रखनी पड़ेगी और सामने बहुत अच्छी गेंदबाजी फील्डिंग हो रही है। अच्छा क्रिकेट फिर से सम्मान दिया कवर पर, एक्स्ट्रा कवर पर फील्डर गेंद को आते उठाते फील्ड करते, एक रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। एक सिंगल के साथ ओवर की समाप्ति हुई। आधे ओवर का खेल समाप्त हुआ यानी 4 ओवर का और 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 16 रन 5 विकेट के नुकसान पर। 16 रन टोटल 5 विकेट के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति के बाद। रनों की सख्त जरूरत है, 8 ओवर का मैच है। मेरी बात कमेंट्री बॉक्स में अगर हम बात करेंगे तो बिल्कुल 70 का टारगेट एक अच्छा टोटल होगा। पहला मैच 72 का टारगेट, मुंह का घास बिल्कुल छीन लिया था सूर्या गांवकर ने। पेडने स्ट्राइकर पेडने क्रिकेट टीम की ओर से गुरु प्रसाद की क्या शानदार बल्लेबाजी रही थी। लग रहा था एक बार के टूर्नामेंट में यह तीसरा अर्धशतक होगा। गोपाल भट्टा, सरफराज नवाज और चप्पू के बाद, लेकिन सूर्या गांवकर ने मैच को बिल्कुल समाप्त कर दिया। हॅलो, विनंती करतोय यशोदा कीर्ती स्पोर्ट्स कुडाळचे मालक प्रशांत मेस्त्री आणि कृष्णा दुरी, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे। दोन्ही पण ओनर प्रशांत मेस्त्री आणि कृष्णा दुरी। त्याचप्रमाणे आय एम रिक्वेस्टिंग मोहसिन शेख ऑफ सालसेत, प्लीज कम ऑन द स्टेज। द ओनर ऑफ सालसेत मुसाफ चैलेंजर्स मिस्टर मोहसिन अहमद, प्लीज कम ऑन द स्टेज। धन्यवाद सर अशोकजी नाईक, धन्यवाद सर संजय नागवेकर। 16 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात मुसाफ चॅलेंजर्स क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना सुंदर गोलंदाजी केली। यशोदा वॉरियर्स कीर्ती स्पोर्ट क्रिकेट संघानं श्रीकांत गावकर वेगावर स्वार होऊन गोलंदाजी तो पसंत करतो। वाईट गारोकर काढायचा प्रयत्न होता, बॅटच्या बॅरिलकडे लागून चेंडू गेला। शॉर्ट टर्टमॅनचा रुपेश टाळे स्क्रीनवर आलाय। परतीची फेक करेपर्यंत एकेरी धावसंख्या टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय यशोदा वॉरियर्स कीर्ती स्पोर्ट क्रिकेट संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा। या ठिकाणी सन्मान होतोय संघ मालक आदरणीय प्रशांत सर, त्यांच्यासोबत कीर्ती सर आणि मोहसिनभाई यांचा या ठिकाणी मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी आमचे सन्मान्य संजू नागवेकर यांच्या हस्ते। सुंदर चेंडू वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर कित्येक सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर प्रीमियर लीग स्पर्धेत ज्याचं महत्त्वाचं योगदान होतं। सुंदर गोलंदाजी असते,
झारापचा तो खेळाडू आहे श्रीकांत गावकरनं सुरुवात या अतिशय सुंदर केली. सुंदर सुरुवात सोहेल शेखची आपण बघितली. सोहेल नाईक प्रतिनिधित्व करतो यशोदा वॉरियर्स कीर्ती स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघाचा आणि टेनिस क्रिकेटचा ढेर सारा असा अनुभव. आडव्या बॅटनं फटका, शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू, त्यावर मोठा फटका, हा क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू, जो मोठा फटका पाहिजे होता. तिन्ही या ठिकाणी तिन्ही संघ, दोन्ही संघांचे संघमालक सर प्रशांत सर आणि त्याचबरोबर कीर्ती सर आणि मोहसिन भाई यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही तुमचा संघ या स्पर्धेत खेळवताय. तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. योगेश. सांघिक धावफलकावर 23 धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय. राहुलची सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. संघाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू प्रत्येक वर्ष अस्नोल क्रिकेट संघासाठी नरेश अस्नोलकर जे सुंदर क्रिकेट त्यांच्यातून आपण पाहतोय. सर नरेश अस्नोलकर आपल्याला बघायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या 4 चेंडूंवर 4 धावा. राहुल आक्रमक आहे, त्याला स्ट्राईक द्यावी, त्यानंतर स्ट्राईक रोटेट आपण पाहतोय. श्रीकांतचा एक खराब चेंडू, त्यावर मोठा फटका. सांघिक धावफलकावर 24 धावा, धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. सुंदर फटका, बॅक टू द बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन तयार आहे. क्षेत्ररक्षक वेगानं स्क्रीनवर आलाय. सोनू कानडे आपण पाहतोय परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्या आपण पाहतोय. मोठ्या फटक्यापासून सुरुवातीला रोखून ठेवलं. एक खराब चेंडू, त्यावर मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला. सांघिक धावफलकावर 25 धावा, धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. श्रीकांत गावकर सज्ज आलाय. कोलवा टप्प्यात चेंडू सुंदर गॅप मध्ये घेऊन काढले. क्षेत्ररक्षक थोडासा डिलाय चेंडू पर्यंत पोहोचतोय. तो फक्त 2 धावा या लिलाव्या सांडणाऱ्या पूर्ण करत दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 5 षटक 30 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावफलकावर. इथून पुढे 18 चेंडू असतील. या 18 चेंडूंवर मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाला एक तगडा धावफलक उभा करायचा आहे. तर आक्रमण करणारे खेळाडू सन्मानजनक क्रिकेट आणि आक्रमक करणारे खेळाडू आतमध्ये मैदानामध्ये सर नरेश सर आपल्याला बघायला मिळतील. त्यांच्या फलंदाजीवर दारोमदार असेल. यशोदा वॉरियर्स कीर्ती स्पोर्ट क्रिकेट संघाचे अधिकारी टीम मीटिंग लागते. कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करावा. षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि गोलंदाजीसाठी सोहेल शेख आपण पाहतोय. सुंदर क्रिकेट आपण पाहतोय. पंचांचा इशारापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलाय. MCT ओव्हरचा आपण पाहतोय. सर्व खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. फलंदाजाला नाममात्र संधी असेल ती मोठे फटके खेळण्यासाठी, कारण धावफलक बनवायचा आहे तर या षटकामध्ये फटकेबाजी करावी लागेल. तर नरेश स्ट्राईकला, राहुल नॉन स्ट्राईकला आणि गोलंदाजी मार्कवर कुडाळ तालुक्यातील एक सुंदर युवा खेळाडू सोहेल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. शॉट बिडॉपच्या डोक्यावरून आपण पाहतोय. चेंडू सीमा रेषेवर चौकारासाठी पंचांचे खूण आमच्यापर्यंत पोहोचले आहे. चौकारानं सांघिक धावफलकावर रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. सोहेल शेखचा वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, हातातून सुटलेला चेंडू सर नरेश अस्नोलकर यांच्या स्लॉट मधील त्याने प्लॉट मध्ये चौकारासाठी पाठवलाय. 1 बाउन्सा आणि 4 या धावसंख्येनं 31 तर बनले आहेत मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाचे. 31 धावा धावफलकावर. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू थोडासा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. नियंत्रण चुकलं. सोहेलला दंडात्मक केलंय पंचांनी. दोन्ही हा समांतर करत स्वेर चेंडूचा इशारा. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 32 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी सुंदर असा फटका आपण बघितला. क्षेत्ररक्षक थोडासा थांबला गेला सुरुवातीला. शेवटच्या षडाला या ठिकाणी बॅकअप करत सुंदर क्षेत्ररक्षण करत महत्वाच्या 2 धावा वाचवत
या अगोदरच्या चेंडूवर पहिला एक्स्ट्रा रन्स कुडाळ क्रिकेट संघानं बहाल केला प्रतिस्पर्धी संघाला आणि त्यानंतर 2 धावा सांघिक धावफलकावर 34 धावफलकावर आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यात महत्वाचं षटक आहे ते मात्र MCT षटक सर्व खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणि मूर्तीलान पण कीर्तिमान असा खेळाडू अष्टपैलू कामगिरी करणारा सोहेल आपण पाहतोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्याची पसंत केली. परतीची फेक थोडीशी सुरुवातीला डिलायची आली. सुरेख रनिंग बिटवीन विकेटी सर नरेश सरांचे करत एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 35 तर बनल्यात तर 5 बाद झाल्यात. इथून पुढे राहुलला हात खोलावे लागतील कारण त्यानं एक मोठा फटका टोलवलाय. 8 चेंडूत 12 धावा दोन्ही खेळाडू मैदानावर खेळत आहेत आणि सोहेल कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा यशोदा वॉरियर्स कीर्ती स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघ नाणेफेक घेतल्यानंतर क्षेत्ररक्षण करतोय. प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंतचा विचार केला तर रोखून ठेवलाय. सुंदर फटका या ठिकाणी बॅकफुटला जाऊन फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू 1 बाउन्स निघालाय. हा चौकारासाठी पंचांची खूण येते आहे आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर सुंदर क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. चांगल्या चेंडूंना सन्मान, खराब चेंडूंवर आक्रमण. राहुलचा एक थोडासा शॉर्ट प्ले प्रकारचा थोडासा पाठचा चेंडू सोहेल शेखचा आणि त्यावर नेत्रदीपक पद्धतीचा फटका आपल्याला बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चौकारासाठी सांघिक धावफलकावर 39 धावफलकावर षटक क्रमांक 6 हे प्रगतीपथावर. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फटका. परतीची फेक थोडीशी सचिन जाधव स्क्रीनवर आला होता. एकेरी धावसंख्येसाठी घेण्याचा इच्छा होता. स्ट्राईक कडनं राहुलनं नकार दिलाय आणि नरेश सरने सांगितलंय या षटकाची सांगता करणारा चेंडू आहे आणि सांगतेच्या चेंडूवर एक मोठा फटका पाहिजे तर मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाचा धावफलक हा ठीकठाक होईल. 39 धावफलकावर सुंदर फटका गॅप मधून घेऊन काढलाय. दोन्ही क्षेत्ररक्षकांची अवैध भिंत चिरलेला फटका चौकारासाठी आहेत. 4 या धावसंख्येनं 43 तर बनलाय. जो धावफलक पाहिजे होता मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाला तो तर बनलाय. 43 धावफलकावर 6 षटक 36 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. निम्मा संघ माघारी परतलाय. 5 मोहरे गारद झाले आहेत आणि राहुल 11 चेंडू 20 धावा 8 चेंडू 12 धावा अजूनही 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लॉक ओव्हरला आक्रमण करणारे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि तोपर्यंत आपण एक सुंदर धून महालचा डीजेच्या माध्यमातून थँक्यू डीजे. 43 धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 7 आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय तो मात्र सचिन जाधव आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज सर नरेश अस्तोडकर सर आपण पाहतोय. सुंदर क्रिकेट एक शांत खेळाडू आणि तगडे फटके मारण्यासाठी सर माहीर आहेत. प्रतिनिधित्व करतायत मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघ. त्याला साथ ती मात्र राहुलची आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन जाधव सज्ज झाला. षटक क्रमांक 7 हे प्रगतीपथावर. सुंदर चेंडू टप्पा पडला तर आतमध्ये हलक्या हाताने गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न होता कारण राहुलची फलंदाजी बहरा झाली आहे. राहुलनं जास्तीत जास्त चेंडू फेस करावे, धावा जमवाव्यात, 70वी 75वी गाठावी. मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाचे इरादे सुरुवातीला तर पक्के झाले आहेत आणि 43 तर बनले आहेत. मोठा फटका ओव्हरपीट पद्धतीचा चेंडू गगनाला गवसणी घालणारा डीप मिड विकेटला चेंडू सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी डीजे. एकोणपन्नास धावा या धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी सोडून देण्याचा प्रयत्न. लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी 2 हात समांतर केले आहेत. सांघिक धावफलकावर अर्धशतक पूर्ण झाले आहे. मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाचं
50 धावा या धावफलकावर आपण पाहतोय. जी अडकळ सुरुवात झाली त्यानंतर कमबॅक केलं. राहुलची फलंदाजी, सर नरेश सरांची सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. बॅटचा हलकासा आवाज आलाय आणि आवाज आल्यानंतर या ठिकाणी मात्र फटका फसला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता आणि कमबॅक करेल आता मात्र यशोदा वॉरियर्स कीर्ती स्पोर्ट क्रिकेट संघ. महत्वाचा गडी संघाचा तरणार संघाचा हुकमी का सर नरेश माघारी परतलेत. सांघिक धावफलकावर 11 चेंडूत 18 धावांची बहारदार खेळी करणारे 50 धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात सचिन जाधवने कमबॅक केलाय यशोदा वॉरियर्स कीर्ती स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघासाठी. आणि नवीन फलंदाज मैदानावर मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाचा देवराज आपण पाहतोय. राहुल 11 चेंडूत 20 धावांवर नॉन स्ट्राईकला. देवराज आपण पाहतोय मैदानामध्ये गेलाय. राहुलनं उर्वरितच्या स्लॉक ओव्हरला जास्तीत जास्त चेंडू फेस करायचा. एक मोठा फटका मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाचा एक आणि ज्याची बहरलेली फलंदाजी चौकारांची लयलूट करणारी तो राहुल सज्ज. ऑफसाईडचा चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे या ठिकाणी अपील केलं होतं. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न तोपर्यंत निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू यशोदा वॉरियर्स कीर्ती स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघाला त्यांचे आवाज करून देणारे आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा या ठिकाणी मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूर कडनं ताकद लावली आहे पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू हाय हॅलो टाटा गुड बाय करत एक नेत्रदीपक फटक्यानं सांघिक धावफलकावर मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाचा 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 57 धावा या धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम षटक असेल ते मात्र 8वं ते स्लॉक ओव्हरचा टाइमचा इशारा पंचांनी पण केलाय यशोदा वॉरियर्स कीर्ती स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघाला. आणि तोपर्यंत आपण ऐकूया त्याच्या आधी एक सुंदर धून. थँक्यू. मांजरेम चॅम्पियन ट्रॉफी 2025 दुसरा सामना आपण पाहतोय. यशोदा वॉरियर्स कीर्ती स्पोर्ट कुडाळ विपक्ष मुसाब चॅलेंजर्स आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज काशी आपण पाहतोय. काशीचा पहिला चेंडू फटका टोलण्याचा प्रयत्न होता. धावचीची संधी आहे. पंचांकडे या ठिकाणी अपील केलाय. पंचांनी अंपायर साठी या ठिकाणी खून केली आहे. पॉपिंग क्रीज पासून थोडासा राहुल मागे राहिलाय की प्रतिस्पर्धी संघाची परतीची वेग थोडीशी डिलेने आली की काय. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. लेग ब्रेक केला काशीनं आणि आतापर्यंत निर्धाव चेंडू धावफलकावर घडलाय. धावचीसाठी या ठिकाणी तर अंपायरची मागणी ऑफिशियल्स पंचाने केली आहे आणि बघूया योग्य तो निर्णय देतील पंच. सत्तावन्न धावा धावफलकावर. OUT आउट. सुंदर या ठिकाणी कॅमेरावर कौतुक करावं टेनिस क्रिकेट ऑडियन्सचं. शेवटच्या षडापर्यंत चेंडूफळी हवेमध्ये होती राहुलची आणि ऐन मोक्याच्या क्षणी परतीची फेक ही यष्ट्यांचा वेध घेणारी आणि त्याहून सुंदर कॅमेरावर टेनिस क्रिकेट .inचं हे कौतुक करावं लागेल. मांजरेम बॉयज आयोजित मांजरेम चॅम्पियन 2025च्या माध्यमातून सुंदर कॅमेरावर आपण पाहतोय. शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी मात्र चौफेर नजर सर्व कॅमेरामॅन आणि त्याबरोबर डिजिटल स्कोरर सर गौरव सावंत आपल्याला सलाम असेल आपल्या पूर्ण टीमला. 57 धावा धावफलकावर. सिद्धेश गेलाय मैदानावर. देवराज सज्ज आलाय. आडव्या बॅटनं फटका टोलण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रेशन सुटलेला चेंडू त्यानंतर एकेरी धावसंख्या आपण पाहतोय 22च्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 58 धावा धावफलकावर. सुदेश आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी काशी कुडतरकरची आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी स्लॉक ओव्हरला. स्विजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पायशीसाठी अपील जरूर केलं होतं. ही लेग बायच्या स्वरूपात 1 धाव तर मिळू शकते संघाला. एकेरी धावसंख्येनं 59 धावा धावफलकावर. इथून पुढे चेंडू बाकी येते मात्र 3 आणि उर्वरितच्या 3 चेंडूंवर कितपत मजल मारतोय
मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघ जो राहुल माघारी परतला. गती परिवर्तन, लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडात्मक केलंय ते गोलंदाजाला अवंतच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर आपण पाहतो. एक या धावसंख्येनं 60 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव तर बहाल केली बोनस स्वरूपाची. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, त्यावर मोठा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. हा षटकार यशोदा कीर्तिस्फोट कुडाळ क्रिकेट संघाला भरपूर काही सांगून जाईल. देवराज जो सुरुवातीला सासपटत खेळत होता त्यानंतर त्याच्या चेंडूपळीतून एक नेत्र पद्धतीचा फटका षटकारासाठी येत सांघिक धावफलकावर फायटिंग टोटल जर उभी झाली आहे 66 धावा या धावफलकावर. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, भरपूर लेग ब्रेक झाला. पंचाने दंडात्मक केलं ते गोलंदाज काशी कुडतरकरला अवांतरच्या स्वरूपात या ठिकाणी धावा बहाल करतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या बोनसच्या धावा येणाऱ्या कालखंडामध्ये ते कामे येतील मैदानावर. 67 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. काशी कुडतरकर सज्ज होईल. उर्वरित 2 चेंडूंचा अजून एक बाकी आहे आणि देवराज सज्ज झालाय. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मोठा फटका टोलवा. डायरेक्ट हिट साठी प्रयत्न नाही केला जोयला आणि त्यानंतर पंचांनी सांगितलंय व्यवस्थित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय 22च्या स्वरूपात. ही अजून एक धाव मिळाली, 68 तर बनले आहे. अंतरिम चेंडू आहे. ह्या अंतरिम चेंडू वर एका दुसरा मोठा फटका चौकार षटकाराचा आला तर मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाला फायटिंग टोटलचा मानस आखला होता सुरुवातीला 70वी 75वी गाठावी, तो मानस पूर्ण होईल. सुंदर गोलंदाजी कमबॅक कडे थोडस दिशाहीन चेंडू, त्यानंतर कमबॅक केलं. एक पुढे टाकलेला चेंडू, त्यावर देवराजचा एक निर्णायक क्षणी मोठा फटका. 66 धावांची सुंदर, त्यानंतर 22च्या स्वरूपात 2 धावा निघाल्या आणि त्यानंतर 68 धावा या धावफलकावर लगाबत 7 बाद झाल्यात गडी. ते मात्र मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाचे आता धावांचा पाठलाग करायचा आहे. 48 चेंडू 69 धावांचा पाठलाग. सोहेल शेखची फलंदाजी, सोहेल नाईकची बहरलेली फलंदाजी, रुपेश टांडल सारख्या तगड्या खेळाडूची रन मशीन, मयूर जाधवची फटकेबाजी, सचिन जाधव चटके, सोनू कानडे विस्फोटक फलंदाज की हल्लीच्या मोसमात गेल्या आठवड्यात ज्या खेळाडूंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रिकेटची एक आयकॉन पद्धतीची क्रिकेट स्पर्धा, जी गलमटची क्रिकेट स्पर्धा ज्यांना सिंधुदुर्ग प्रीमियर लीग गाजवली आपल्या फलंदाजीनं, तो अबूत मुजावर त्याची फलंदाजी या मैदानावर बहरलेली असेल. सर्व काही ठीक आहे पण समोर अनुभव आहे तेवढीच प्रभावशाली गोलंदाजी आहे. गोवा राज्यातील एक तगडा क्रिकेट संघ मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघ सर नरेश अस्नोळकर यांच्या नेतृत्वाखाली अनुभवाच्या जोरावर या मांद्रेम बॉईज आयोजित मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळताना बचाव करण्यासाठी उतरतोय आणि 69 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथमच कुडाळ तालुक्यातील क्रिकेट संघ यशोदा ऑरियस कीर्तिस्फोट कुडाळ क्रिकेट संघ लढत करेल. अजून काही भरपूर आहे सांगणं बाकी आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया आपण. सर अशोकजी नाईक यांचा आवाज ऐका, तोपर्यंत धून ऐकूया डीजे मालसाच्या माध्यमातून. हॅलो, थँक्यू योगेश, धन्यवाद. आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद लुटतायत. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेचा आमचे एक स्टार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू अपाली कलंगुटकर याचे वडील या स्पर्धेसाठी उपस्थित सन्माननीय आदरणीय श्री अशोकजी करंगुटकर, आणि विनंती असेल आमचे अंबाजे आपल्या हस्ते या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेसाठी तुम्ही खास उपस्थित राहिलात. थँक्यू.
इस टूर्नामेंट के साथ सर आसिफ मुजावर कुडाल से जिनका आगमन हो चुका है। सर आपका स्वागत है। आपसे रिक्वेस्ट है सर, आइए हमारे जो कि मान्यवर कक्ष में आप आकर जो कि विराजमान हुई है, जो कुडाल से इस प्रतियोगिता के साथ जो इस मैदान पर आ चुके हैं। सर आपका स्वागत है। मुजावर भाई आइए प्लीज मंच पर तशरीफ रखिए। 69 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए, और ओपनिंग जोड़ी सोहेल शेख और उन्हीं के साथ आबुद मुजावर, ये जोड़ी मैदान पर। स्वागत है आजिम मुजावर भाई आपका। कमेंट्री बॉक्स में आइए प्लीज तशरीफ रखिए। बहुत बहुत स्वागत है इस टूर्नामेंट मादरिम चैंपियंस ट्रॉफी के साथ। तो सोहेल शेख स्ट्राइक पर और पहला ओवर लेकर बॉलिंग बार पर गुरुशन चिकलगी। आगे निकल कर गेंद को ड्राइव किया, एक शानदार कवर ड्राइव, लेकिन रन का मौका नहीं मिला। बड़ॉप से फील्डर तेजी के साथ आते, गेंद को फील्ड करते, और धीरे धीरे गुरुशंत अपने बॉलिंग बार पर। गुरुशंत चिकलगी मेंडिस के नाम से ज्यादा जाना जाता है, एक बहुत ही अच्छे गेंदबाज है। मुसाफ चैलेंजर एक अच्छा टोटल है, कम भी नहीं है ज्यादा भी नहीं है, एक बैलेंस टोटल है 8 ओवर में। अल्टी पल्टी गेंद हवा में, लेकिन गली पर मौका नहीं मिला और गेंद लगभग थर्ड मैन बाउंड्री पर चली गई 4 रन के लिए। टीसे थैंक यू डीजे, धन्यवाद। चौके के साथ रनों का खाता शुरू करते होते यशोदा वॉरियर्स कीर्ति स्पोर्ट क्लब कुडाल क्रिकेट टीम। आगे निकले थे बड़े शॉट के लिए, शायद पावर प्ले का खेल चलता हुआ। एक डीप मिड विकेट है, एक डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, लॉन्ग ऑफ बिल्कुल खाली इलाका, यही बिल्कुल सोच थी सोहेल शेख की और उसी लिए आगे निकले थे। लेकिन गुरुशन की बहुत अच्छी गेंद, एक डॉट गेंद, बाकी का काम पूरा किया विकेट कीपर मतीन खान। उन्हीं के साथ एक स्लिप, एक गली पर एक कवर पॉइंट, एक शॉर्ट कवर ऑन साइड पर, एक मिड ऑन, एक एक्स्ट्रा कवर, शॉर्ट फाइन लेग, और फिर से अल्टी पल्टी की कोशिश। बल्ले से लगी, हल्का सा अपील जरूर हुआ, लेकिन बल्ले पे लगी, बाद में पैरों पे लगी, और विकेट के पर मतीन खान आते, गेंद को उठाते, फील्ड करते मिड ऑफ संकेत के हाथों में, और संकेत के साथ एक बार फिर से गुरुशन धीरे धीरे जाते हुए अपने बॉलिंग बार पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए। 69 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए, और स्कोर बोर्ड पर पहला ओवर 4 रन बिना किसी नुकसान से। छोटी गेंद हवा में, कवर पर एक आसान सा मौका। एक बिल्कुल खराब क्रिकेट भाई कहूंगा सोहेल का। एक चौका लगा चुके थे, पिछले 2 गेंदों पर लगातार अल्टी पल्टी की कोशिश रही थी। ये गेंद दूर थी, बल्ले से खेला था, कवर पर, एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलना चाहते थे, और एक मौका बना, कैच को लपेटा, सफलता मिलती हुई मुसाफ चैलेंजर सालचेत क्रिकेट टीम को। स्कोर रुका हुआ 4, 1 विकेट पर। डीजे थैंक यू डीजे, धन्यवाद। जिस तरह से शुरुआत रही थी मैं कहूंगा उसी तरह से शुरुआत। पहला विकेट बहुत जल्द खोती हुई, और न्यू बैटर आ चुके मैदान पर रुपेश तांडेल। 4 रन 1 विकेट पर, टारगेट है 69 का। थोड़ा सा फील्डिंग में बदलाव मैदान पर, ऑन साइड पर एक डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर, एक डीप मिड विकेट बाउंड्री लाइन पर, 2 फील्डर ऐसी मारे का तैनात। राउंड विकेट गुरुशंत अपने बॉलिंग बार पर। बैकफुट पर इस बार कट किया गेंद को ऑफ साइड पर, पॉइंट पर, कवर पॉइंट पर, फील्डर एक सिंगल अपना खाता खोला रुपेश तांडेल ने 1 रन के साथ, और टोटल आगे बढ़ा 5 पर 1 विकेट के नुकसान पर। एक अच्छी शुरुआत सामने। अगर मैं गेंदबाजी की बात करूंगा,
मुसाब चैलेंजर सालसद क्रिकेट टीम की एक सफलता मिली पावर प्ले में। पहले ओवर में सोहेल शेख 4 पर कूद के व्यक्तिगत, टीम का स्कोर टोटल 5 रन। और दूसरा ओवर देखना होगा कौन आते हैं गेंदबाजी करने के लिए। सामने टारगेट है यशोदा वॉरियर्स कीर्ति स्पोर्ट क्लब क्रिकेट टीम के सामने 8 ओवर में 69 रनों का मैच को जीतने के लिए। पहला मुकाबला बहुत अच्छा मैच समाप्त हुआ आखिरी गेंद पर 72 का टारगेट था। गुरु प्रसाद की बल्लेबाजी और उसके बाद सूर्या गांवकर की गेंदबाजी। जो दर्शक टेनिस क्रिकेट .in से जुड़ चुके हैं इस मांद्रेम चैंपियंस ट्रॉफी 2025 कमेंट्री बॉक्स में हमारे साथ स्कोरिंग की जानकारी देते हुए ऑनलाइन विघ्नेश प्रभु, कैमरामैन है प्रीतम, सूरज, सुशांत और विजय। थोड़े से नए चेहरे इस बार पहली बार टेनिस क्रिकेट .in गौरव सावंत की पूरी टीम के साथ काफी मेहनत, काफी परिश्रम के बाद ये दिन बिल्कुल देख रहे हैं। संतोष नार्णेकर और उन्हीं के साथ गौरव सावंत, बहुत मेहनत है दोस्तों इसके पीछे उनकी। उन्हीं के साथ आजकल बिल्कुल AB25 लाइव भरत अर्कस, वो भी बहुत अच्छा जो कि लाइव प्रसारण के साथ शेखर लाइव यूट्यूब, फोटोसेनिक गोवा लाइव कास्ट, ये भी बिल्कुल आजकल बहुत अच्छी मेहनत कर रहे हैं जो कि लाइव प्रसारण में। इसी बीच बॉलिंग में परिवर्तन, दूसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर अल्टी पल्टी की कोशिश, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। सुदेश गांवकर जो गेंदबाजी करते हुए थोड़ा सा रन के लिए निकले थे, रनअप के लिए, लेकिन जैसे देखा बल्लेबाज तैयार नहीं थे। रुपेश तांडेल जो स्ट्राइक पर सामना करते हुए उनकी गेंदबाजी का बहुत अच्छी गेंद। इस बार ऑफ स्टंप पर खेलना चाहते थे, पीछा किया था, लेकिन अच्छी किस्मत, गेंद ने बल्ले का किनारा नहीं लिया। बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। सामने गेंदबाजी है जो कि मुसाब चैलेंजर सालसद क्रिकेट टीम की नरेश सोंडेकर, वो भी बाकी है जो कि गेंदबाजी के साथ, लेकिन उससे पहले गुरुचंद काफी प्रभावी गेंदबाजी करते हुए जो पहला ओवर समाप्त हुआ। अल्टी पल्टी की कोशिश, बिल्कुल गलती कर बैठे और इसी के साथ और एक सफलता, बड़ा विकेट चटकाते हुए रुपेश तांडेल आउट होकर वापस डीजे। थैंक यू डीजे, धन्यवाद। मांद्रेम चैंपियंस ट्रॉफी का जो कि तीसरे दिन का आगाज मैदान पर चलता हुआ तालुका टीम हिस्सा लेते हुए, अंपायर से गार्ड लेते हुए नए बल्लेबाज मैदान पर जहील नाइक जो सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। अच्छी गेंद, इस बार सम्मान दिया कवर पर फील्डर, लेकिन दूर है बिल्कुल। ओ हो, बहुत अच्छा थ्रो, बहुत अच्छा थ्रो, सीधा निशाना लगाया था और अंपायर का इशारा आ चुका है। अपील हो चुका है रनआउट के लिए, देखा जाएगा क्या हुआ वहां पर। और हमारी तीसरी आंख योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर, वो जुड़ चुके हैं टीवी स्क्रीन के साथ टेनिस क्रिकेट .in से। देखा जा रहा है बिल्कुल जो कि क्या हुआ मैदान पर, बल्लेबाज जो कि क्रीज में सेफ है या नहीं, निशाना लगाया था, सीधे डायरेक्टेड लग चुके स्टंपों पर और बिल्कुल करीबी मामला है, तो इसलिए गौर से देखा जाएगा जो कि इस डिसीजन पर। और उसी के साथ आपके लिए जानकारी जरूर होगी। थोड़ी सी नाजुक शुरुआत है, 2 विकेट बहुत जल्द खो चुके हैं टीम यशोदा वॉरियर्स कीर्ति स्पोर्ट कुडाल क्रिकेट टीम। 69 का टारगेट है,
और ये अपील जो कि हो रहा है, हो चुका है, और उसी के साथ बिल्कुल आपके सामने जल्द फैसला हो जाएगा, निर्णय होगा क्या, जो कि नॉट आउट। तो बल्लेबाज बच गया, वहां पर सेफ है। आप देख सकते हैं बिल्कुल टेनिस क्रिकेट .in से रिप्ले जो यूट्यूब पर जुड़ चुके हैं मानरेम चैंपियंस ट्रॉफी में, आप रिप्ले पर देख सकते हैं। देखो क्या कैमरा वर्क है, बिल्कुल शानदार कैमरा वर्क है। एक रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में, और अपने बॉलिंग बार पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए सुदेश गांवकर। अच्छी गेंद इस बार ढीले हाथों से खेला, कवर पॉइंट पर फील्डर दूर है, फिर से निशाना लगाया, लेकिन अपने पॉपिंग क्रेज में सुरक्षित एक सिंगल को पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। मालूम है बड़ा शॉट अब और खतरा बन सकता है टीम के ऊपर, और तो सिंगल डबल के साथ दोनों बल्लेबाज रन बना रहे। सुदेश अपने बॉलिंग मार पर राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गेंद सिली मिडॉन की तरफ, हल्के से ढकेला ढीले हाथों से, और जब तक अपने पॉलिथ्रो में जाते गेंद को फील्ड करते एक सिंगल। पावर प्ले समाप्त हुआ जो शुरू का 2 ओवर का 8 रन टोटल स्कोर, 2 विकेट के नुकसान पर। टारगेट है 69 रनों का, और पावर प्ले का शुरू का 2 ओवर का खेल मैदान पर समाप्त हुआ। अंपायर का इशारा जो कि पावर प्ले का MCT ओवर यानी मानरेम चैंपियंस ट्रॉफी जो ओवर का इशारा अंपायर का, और देखना होगा इस ओवर में क्या होता है। पिछले मैच में अगर बात करेंगे सूर्या गांवकर का ओवर महंगा रहा था, लेकिन उसके बाद कप्तान को मैं दाद दूंगा, और सूर्या गांवकर को भी उन्होंने आखिरी ओवर में उनके हाथों में गेंद सुपुर्द की, और वहीं पर मैच अपने टीम के साथ बिल्कुल जीत दिला दी सूर्या गांवकर ने। तो आ चुके गेंदबाजी के लिए मेरे ख्याल से गुरुशन चिकल की दिखाई देते हुए खुद का दूसरा पावर प्ले का ओवर 30 यार्ड सर्कल के भीतर सभी फील्डर हो गए। MCT ओवर मानरेम चैंपियंस ट्रॉफी 2025, और गुरुशन चिकल की उर्फ मेंडिस जो गेंदबाजी के लिए 2 ओवर समाप्त हुए, स्कोर 8 रन 2 विकेट पर। अड़े बल्ले से शॉर्ट आर्म पोल मिड विकेट बाउंड्री पर, ओहो फील्डर ने बिल्कुल जो कि जमीन पर डाइस लगाए थे, लेकिन गेंद को रोक नहीं पाए, और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डीजे थैंक यू डीजे, बहुत अच्छी कोशिश थी मिड विकेट पर, शॉर्ट मिड विकेट पर, लेकिन गेंद को रोक नहीं पाया, और चौका मिल गया स्कोर के खाते में। 12 पर पहुंचा, दूसरा चौका निकला मैदान पर यशोदा वॉरियर्स कीर्ति स्पोर्ट क्लब कुडाल क्रिकेट टीम की ओर से। ऑफसाइड पर शॉर्ट आर्म बॉल, ये बड़ा शॉट डीप मिड विकेट सीमा रेखा पर, और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर। हमारे बॉल बॉयज आकाश उर्फ डंबा गेंद को वापस करते हुए मैदान पर। डीजे थैंक यू डीजे। 18 पर पहुंचा टोटल स्कोर, 2 विकेट के नुकसान पर, 2 बड़े शॉट, एक चौका लगा, छक्का लगा। पुलर लेन की गेंद ऑफसाइड पर खेला, इस बार कवर पॉइंट पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल नहीं रोक पाए जो कि दोनों बल्लेबाज। एक रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। 19 पर पहुंचा टोटल, 13 पर जहिल नाइक खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए, उनको अच्छा साथ देते हुए अब्दुल मुजावर जो कि बल्लेबाजी करते हुए अपने व्यक्तिगत 1 पर, और छोटी सी अबुद मुजावर जो कि बल्लेबाजी करते हुए, अबुद मुजावर बल्लेबाजी करते हुए और सामना करते हुए। बड़े शॉट के लिए निकले थे, टाइमिंग उतना अच्छा नहीं, स्क्वायर लेग पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, और जब तक गेंद पर आते गेंद को उठाते तब तक दोनों बल्लेबाज अपने अपने क्रीज में सुरक्षित। अबुद के खाते में और एक रन जुड़ गया खुद के व्यक्तिगत 2 पर सामने जोहेल 13 पर एक चौका छक्का, और गुरुशन चिकल गया अपने बॉलिंग मार पर। MCT ओवर मानरेम चैंपियंस ट्रॉफी ये ओवर मैदान पर चलता हुआ।
अच्छा शॉट, लेकिन कवर पर फील्डर। एक बहुत अच्छी गेंद थी, पुलर लेन की गेंद थी, बैकफुट पर गेंद को ड्राइव किया था। अच्छा शॉट था, लेकिन मिड ऑफ पर सर्कल में फील्डर मौजूद थे। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। गुरुशंत अपने बॉलिंग मार्ग पर। थोड़ी सी चर्चा मैदान पर विडॉन के फील्डर संकेत मोरजकर के साथ। चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, जल्दी पिक किया, लोअर फुल टॉस मिड विकेट पर और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डीजे थैंक यू डीजे, धन्यवाद। 16 रन बने तीसरे ओवर में, 2 चौके लगे, 1 छक्का लगा। कुछ अलग सा करना चाहते थे मेरे ख्याल से, स्लोवर वन करना चाहते थे या यॉर्कर, लेकिन वहीं पर फुल टॉस कर बैठे और बहुत जल्दी पिक किया और मिले जो कि 4 रन स्कोर में। 3 ओवर समाप्त हुए, 3 ओवर के बाद टोटल 24 रन 2 विकेट पर। और गेंदबाजी के लिए परिवर्तन दिखाई देता हुआ संकेत कोरगांवकर जो कि आते हुए टीम के साथ गेंदबाजी करने के लिए। शॉट ऑफ बॉल, उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ। मिड विकेट बाउंड्री से निकले, जब तक जाते गेंद को उठाते फील्ड करते। 1 रन तेजी के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, 25 पर पहुंचा। एक सिंगल के साथ स्कोर। दोनों बल्लेबाज बहुत जमकर बल्लेबाजी कर रहे। एक ओर से अबुद मुजावर और उनका साथ देते हुए जोहेल नाइक, ये 2 बल्लेबाज है मैदान पर। संकेत अपने बॉलिंग मार्ग पर, एक 10-12 कदमों का रन अप। चौपल होकर खेलना चाहते थे इस बार, लेकिन गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच में, ज्यादा सफल हुए थे। शायद देखा था ऑन साइड पर 5 लेग, स्क्वायर लेग, बैकवर्ड स्क्वायर लेग, बिल्कुल खाली इलाका और इसलिए बिल्कुल अच्छी सोच थी, लेकिन गेंद बल्ले में अच्छा संपर्क नहीं हुआ। संकेत की अगली गेंद, अल्टी पल्टी, इस बार थर्ड मैन बाउंड्री पर कामयाब रही शॉट के लिए और गेंद चली गई थर्ड मैन बाउंड्री पर 4 रन के लिए। डीजे थैंक यू डीजे। 4 रन जुड़ गए, जो बिल्कुल दर्शक है यूट्यूब के साथ जुड़ चुके हैं। मानदेव चैंपियंस ट्रॉफी आप दोस्तों यूट्यूब पर लाइव प्रसारण के साथ रिप्ले भी बीच बीच में देख सकते हैं। ओ फिर से कोशिश रही थी, लेकिन इस बार सफल नहीं। थोड़ा सा ज्यादा अनियमित बाउंस देखने को मिला विकेट पर और गेंद थोड़ी उछाल लेती हुई निकली विकेट कीपर मतीन खान के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, खेल अभी भी जारी है मैदान पर। चौथे ओवर का संकेत कोरगांवकर गेंदबाजी कर रहे हैं। 2 बल्लेबाज है, अबुद मुजावर और उन्हीं के साथ जहिल नाइक। स्क्वायर लेग बाउंड्री पर देवराज दिखाई देते हुए बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के सामने फील्डिंग के साथ। ऑन साइड पर इस बार स्वीप किया, बैकवर्ड स्क्वायर लेग पर एक सिंगल और 1 ही रन बनेगा, क्योंकि तेजी के साथ गेंद को फील्ड किया, थ्रो किया विकेट कीपर के पास। सिर्फ सिंगल मिलता हुआ स्कोर के खाते में। 69 का टारगेट है, अच्छा टोटल है, जो कम भी नहीं है और ज्यादा भी नहीं है। पहला मैच रहा था जो टारगेट था 72 का, ये टारगेट है 69 का, 69 का।
4 ओवर का खेल अभी भी बाकी है। जो पावर प्ले था वो समाप्त हो चुका है। ओ, सफल होकर खेलना चाहते थे, एक जोरदार अपील, लेकिन आउट। तो इसी के साथ बल्ले से लगकर गेंद विकेट कीपर के पास, और इसी के साथ सफलता मिलती हुई टीम को, मुसाब चैलेंजर सालचेत क्रिकेट टीम को सफलता मिली। तीसरा विकेट चला गया और स्कोर बोर्ड पर स्कोर वहीं पर रुका हुआ, 30 रन 3 विकेट की नुकसान पर। 30 रन टोटल 3 विकेट पर। 4 ओवर समाप्त हुए। 4 ओवर का आने वाला खेल बाकी है 24 गेंदों का, और 24 गेंदों में 39 रन चाहिए मैच को जीतने के लिए। आउट होकर वापस जो कि इस तीसरे विकेट के साथ मैदान पर अब मुजावर जो 3 पर, एक और से जोहेल नाइक 2 चौके 1 छक्का अब तक, और जोहेल का साथ देने के लिए नए बल्लेबाज सचिन जादव। देखने होगा 5वां ओवर लेकर कौन आते हैं। 4 ओवर समाप्त हुए, स्कोर 30 रन 3 विकेट पर। आने वाले 4 ओवर 24 गेंदों में 39 रन चाहिए मैच को जीतने के लिए। बॉलिंग में परिवर्तन, कमेंट्री बॉक्स में परिवर्तन। आइए एक बार फिर से माइक्रोफोन पर जुड़ जाते हैं आगे का विवरण सुनाते हुए योगेश परब के साथ। धन्यवाद सर. अशोकजी नाईक 30 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात विकी नाईक सज्ज झालाय गोलंदाजीला. बैठा फटका टोलवायचा होता, घुटण्यात एक और सिक्सर देख वाला फटका टोलवायचा होता जोएलला. आज कर्णधार पद यशोदा ऑरियर्स कीर्तिस्फोट कुडाळ क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारा जोएल नाईकला बुचकाट टाकणारे चेंडू आपण पाहतोय. पत्र मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाचे सांघिक धावफलकावर 30 धावा धावफलकावर 69 या धावसंख्येचा पाठलाग करतोय. सुंदर चेंडू आपण पाहतोय. पंचांकडे दाद मागले होते, यासाठी थर्ड अंपायर साठी रेव साठी घोषणा पण केली आहे जोहेलनं. पंच आमच्याकडे टीव्ही अंपायर साठी या ठिकाणी कोण केली आहे. 30 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात वाईट साठी या ठिकाणी रेव मागितले जोहेलनं. धावांचा पाठलाग करायचा 69 या धावसंख्येचा. 22 चेंडू विजयासाठी 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फेअर डिलिव्हरी खेळण्याचं होता चेंडू जोएलला. ज्यावेळी जोएलची थोडीशी जागा पाय हल्ले गेले त्यावेळी मात्र वाईटची लाईन वाढली गेली. त्यावेळी पंचाने त्याला सांगितलंय तुला मारण्याचं होतं चेंडू, टोलवण्याचं होतं, आणि त्याचं श्रेय गोलंदाजाला दिलाय. 30 धावा धावफलकावर भव्य दिव्य असं आयोजन. मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी मांद्रेम बॉईज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, जोएलचा मोठा फटका फसलाय. सुंदर झेल टिपलाईन मोकेच्या क्षणी. अक्षय ताकद अपूर्ण, आत्मविश्वास जास्त असा फटका. 13 चेंडू मध्ये 22 धावांची बहारदार खेळी करणारा संघाचा कर्णधार जोहेल हा माघारी परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानावर विक्रम कानडे या मैदानावर पावलाच बहुतेक कमबॅक केलाय. मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघानं सांघिक धावफलकावर 30 धावा 4 गड्यांच्या बदल्यात कोलवर टप्प्याचा चेंडू मोठा फटका जरूर टोलावला होता. त्या फटक्याला एलिव्हेशन नव्हतं, पण त्याहून सुंदर झेल टिपलंय ते अक्षयनं मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाच्या कोट्यातून खेळत असताना. आणि ज्या कामासाठी विकी नाईकला आणलं होतं एक गडी बाद पाहायचा होता मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाला, आणि तो एक गडी बाद या षटकामध्ये मात्र झेलबादच्या स्वरूपात केलाय विकी नाईकनं. संघाचा कर्णधार माघारी परतलाय. विक्रम कानडे डाव्या हाताचा फलंदाज. आज कार्य करावं लागेल. एक मोठी स्पर्धा खेळतो यशोदा वॉरियर्स कीर्तिस्फोट कुडाळ क्रिकेट संघ. भव्य दिव्य असं आयोजन. सर महेश कोडाळकर, सर संजय नागवेकर, सर अजय कोडाळकर आणि प्रवीण सावंत आणि संपूर्ण मांद्रेम बॉईजचे सर्व सहकारी, मांद्रेम बॉईजचे सर्व खेळाडू त्यांच्या
आडव्या बॅटनं आल्या फटक्या टोलवायचा होता. शरीरष्ट चेंडू अडवला जातोय. यांच्या संयुक्त विद्यमानातून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा मांजरीम चॅम्पियन ट्रॉफी 2000 पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघाच्या कर्णधाराला विनंती आहे टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर राहायचं आहे. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 30 धावा धावपलकावर धावपल स्थिरावलाय. काय गोलंदाजी केली विकीनं, सुंदर गोलंदाजी. कोलवर टप्प्या चेंडू खोदून काढलाय जमिनीला गरंगचा जरा फटका. अक्षय स्क्रीनला वेगानं एक या धावसंख्येनं सचिननं नकार दिला स्ट्राईकनं. 31 धावपलकावर आपण पाहतोय. 31ला 4 बाद. यशोदा ऑरियर्स कीर्तिस्फोट कुडाळ क्रिकेट संघ आता 19ला करायचा आहेत 38. काही गोलंदाजी केली विकी नाईकचा स्पेलचा आपण चर्चा करूया. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर गडीबाद जोहेल माघार परतला. त्यानंतर निर्धाव चेंडू विक्रमला आणि 5व्या चेंडूवर एक धाव बहाल केली प्रतिस्पर्धी संघाला. एका सुंदर षटकाचा निर्वाळा आणि सुंदर षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. गती परिवर्तन, खराब चेंडू आणि खराब चेंडूच्या स्लॉट मध्ये आला त्या सचिन जाधवनं मोठ्या फटक्यानं. जो मोठा फटका यशोदा ऑरियर्स कीर्तिस्फोट कुडाळ क्रिकेट संघासाठी अतिशय महत्वाचा होता. जी पोकळी होती ती पोकळी भरून काढण्यासाठी हा फटका मात्र निर्णय फटका बघायला मिळतोय. आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 37 धावा धावपलकावर. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय आमच्या मान्यवर कक्षाच्या जवळून. सुदेश आपल्याला बघायला मिळतो. 37ला 4 बाद. यशोदा ऑरियर्स कुडाळ क्रिकेट संघ 69चा पाठलाग 18ला करायचा आहे 32. 18 चेंडू विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. विक्रम कानडे स्ट्राईकला, सचिन जाधव नॉन स्ट्राईकला. पुढे सरसा फटका टोलवायचा होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी 2 आज समांतर केले. अमांतरची एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 38 धावा धावपलकावर. 18 चेंडू विजयासाठी आता मात्र 31 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फटका टोलवायचा होता. सफल झाल्यानंतर टप्पा पडल्यानंतर चेंडूने उंची घेतली. सुंदर अष्टाईच्या भागे काम मतींना आपलं काम पूर्ण केलं आणि निर्धाव चेंडूची गणना आहेत. समीकरण जेवढं निर्धाव चेंडू येतील तेवढं मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाच्या टाळ्यांचा आवाज होईल. सोडून दिला तो चेंडू. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू पंचाने दंडात्मक केलंय. जो निर्धाव चेंडू आलाय त्यावर बोनसची मात्र 1 धाव मिळाली आहे. 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 39. 17ला करायचे आता 30. मोठा फटका टोलवायचा होता. विक्रम कानडेचा इशारा आहे मोठे फटके टोलण्यासाठी. सचिननं सांगितलंय सुरुवातीला एकेरी धावसंख्या खराब चेंडूंवर यशोदा ऑरियर्स क्रिकेट संघाला नाईकजी मी म्हणेन 2 मोठे फटके बस आहेत. पण प्रतिस्पर्धी संघाला एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे ते मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाला. आणि ते कान मंत्र गोलंदाजांना सर नरेश अस्टोलकर यांनी दिले आहेत. कारण तुम्हाला सुंदर गोलंदाजी करायची आहे. इथून पुढे धावा धावपलकावर 39. पुढे सरसा फटका टोलवायचा होता. सोडून दिलाय चेंडू या ठिकाणी. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची कूड आपल्याला बघायला मिळाली. विक्रमला सांगितलंय सर आणि भरपूर टेनिस क्रिकेट जरी सरांचा अनुभव. पहिल्या प्रयत्नात विक्रम थोडासा सफल झाला सुरुवातीला. गोलंदाजाने रनअप घेतल्यानंतर पुन्हा जागेवर गेला. पण त्याचं श्रेय हे पंचांनी गोलंदाजाला दिले. निर्धाव चेंडू आपण बघितलाय. बाईच्या स्वरूपात एक धाव तरी आली आहे. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी निर्धाव चेंडूची गणना आपण पाहतोय. सांघिक धावपलकावर 40 धावा. 14 चेंडू विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. स्विजेटचा फटका टोलवायचा होता. सुंदर गोलंदाजी टाळ्यांची आवाज करून ते गोलंदाजी मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाची आपण पाहतोय. सांघिक धावपलकावर 40 धावा. 13 चेंडू 29 करायचे होते 18ला.
32. अजूनपर्यंत 3 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता बॅकफुटला जाऊन सचिनला. सुंदर षटकाची आली सांगता. 22च्या स्वरूपात 1 धाव, अवांतरच्या स्वरूपात बोनसच्या स्वरूपात 2 धावा, एकूण ओव्हरमध्ये 3 धावा निघत सुंदर गोलंदाजी करत सांघिक धावपलकावर 40 धावा धावपलकावर. आता करायचे आहेत ते मात्र 12 चेंडू, विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. 40 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात यशोदा ऑरियर्स कीर्ती स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघ 69 या धावसंख्येचा बचाव करत असताना दुसऱ्या बाजूने आपल्याला बघायला मिळतोय मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघ 69 धावांचा पाठलाग. एका बाजूने बचाव. आतापर्यंत जर विचार केला या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर अशा मैदानावर वर चष्मा राखत गोलंदाजी ही मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाची आपल्याला बघायला मिळत आहे. निशब्द करणारी गोलंदाजी, टाळ्यांची आवाज करून देणारी गोलंदाजी. स्वतः या ठिकाणी मालकच मारावे खेळाडू आहेत आणि ते मैदानामध्ये गेले. प्रशांत त्यांनी सांगितलंय तुम्ही मला काय सांगायचं नाही, मॅच समाप्त करून यायचं आहे. पण दुसऱ्या बाजूने चतुराईने नटलेली गोलंदाजी, गोवा राज्यातील तगडे खेळाडू ज्यानं फलंदाजीमध्ये सुरुवात सुंदर केली होती आणि गोलंदाजीसाठी जो स्पेशल आहे, स्लॉक ओव्हर स्पेशालिटी आहे, तो मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाचा तो अक्षय आपल्याला बघायला मिळतोय. अक्षय जोगळे आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी, वेगावर सौर होऊन गोलंदाजी तो पसंत करतोय आणि समोर आहे विक्रम. तो विक्रम करेल का? मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय पण फटका फसलाय. सुंदर झेल टिपलाय आणि अक्षयनं पहिल्या चेंडूवर गडीबाद केलाय. प्रतिस्पर्धी संघाचा जो विक्रम कानडे वाटत होता तो विक्रम करेल मैदानावर, पण त्याचा विक्रम समाप्त झालाय आणि विक्रम बॅक टू द पॅव्हिलियन आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलाच पावतोय. मोठ्या फटक्यांसाठी स्पेशल. हल्लीची सुरुवात सीझनची ज्यानं फलंदाजीनं काय बहरात केली तो कुडाळचा सोनू राणे मैदानावर डीचे. थँक्यू. 40 धावा धावपलकावर 5 गड्यांच्या बदल्यात 11ला 29 करायचं आहे. पहिल्या चेंडूवर अक्षयने सफलता मिळवली आपल्या मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघासाठी. दे दनादन फटकेबाजी करताना मोठ्या फटक्यांसाठी जो स्पेशल आहे, सर्व काही जसं कौतुक केलंय पण ते कौतुक सत्यात उतरवावं लागेल ते सोनूला. गॅप मध्ये खेळून काढलाय. पॉइंट ओव्हरच्या मधून क्षेत्ररक्षक चेंडूंची शर्यत सरते. शेवटी या ठिकाणी चेंडू अडवण्यात क्षेत्ररक्षक विजयी झालाय आणि 2 धावा वाचवत 2 धावा तर निघाल्यात. 2 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 42 धावा धावपलकावर 10ला आता करायच्या आहेत 27. यशोदा ऑरियर्स कुडाळ क्रिकेट संघाला 10 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे आणि आक्रमण करावं लागेल. अटॅक, बेस्ट डिफेन्स, आक्रमकता हे बचावाचं साधन आणि ते आक्रमण करावं लागेल विजयासाठी. 10 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 42ला 5 अशी स्थिती आहे. गती परिवर्तन ऐन मोक्यासाठी फिंगर रोल केलं अक्षय, त्यासाठी तो स्पेशल आहे. आडव्या बॅटनं फटका आपल्याला बघायला मिळाला. डीप विकेट कडनं वेगाला क्षेत्ररक्षक पोहोचला. एकेरी धावसंख्या 1 न झाले. 43-43ला 5. 9 चेंडू 26 ची आवश्यकता. 26 धावांसाठी बचाव करण्यासाठी आतापर्यंत जर विचार केला वर चष्मा राखत सुंदर गोलंदाजी मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाचे. या उर्वरितच्या 3 चेंडूंवर एका दुसरा मोठा फटका आला तर कुडाळ क्रिकेट संघ कमबॅक करेल आणि तो मोठा फटका जरुरी आहे सामना विजयी होण्यासाठी. सुंदर फटका बॅकफुटला जाऊन या ठिकाणी मात्र फटका साचवलाय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 44 तर झाल्यात. 8ला करायचे आहेत आता 25. यानंतर सामना होतोय. पेडनेम स्ट्रायकर क्रिकेट संघ कर्णधार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या आणि 8ला करायचं आहे 25. 8 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. सोनूला खेळी आठवावी लागेल. वेगूरला कॅम्प स्टेडियमच्या मैदानावरची काय फटकेबाजी केली होती सोनू राणेनं, आणखी खेळी आज गोवा राज्यात करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय.
स्क्युअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय, परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्या 1 न सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 45 धावपलकावर 7 चेंडू विजयासाठी 24. या चेंडूवर एक मोठा फटका आला तर 6 चेंडू 18 हे समीकरण असेल. यानंतर सात चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पापर्यंत चेंडू थोडासा खाली राहिला, पण पंचांनी या ठिकाणी इशारा केलाय तो मात्र स्क्वेअर चेंडूचा अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं टाइम लिमिट पण आहे. याकडे पण सर्व नियमावली आहे आणि काटेकोरपणे तिने त्रिमूर्ती ही पंचांची सुंदर कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळत आहे. मोठा फटका आलाय सचिन जाधवच्या चेंडू पळीतून, पण फटका फसलाय. समोरील फटका झेलबादच्या स्वरूपात सचिन हा माघारी परतलाय. सांघिक धावपलकावर 46 धावा. या धावपलकावर आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यात 6 चेंडू विजयासाठी. आता मात्र 23 धावांची आवश्यकता. शफल झाला होता, वाईट यॉर्कर काढायचा प्रयत्न होता, समोरील चेंडू केला होता, उंची होती त्याला पण दुरी नव्हती. सुंदर झेल टिपलंय आणि संघाचा महत्वाचा गडी याला षटकार टोकला होता. 6वा गडी बाद झालाय 46 या धावसंख्येवर. थँक्यू डीजे. महत्वाचं षटक ज्यानं एका षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली, अवांतरच्या स्वरूपात 2, बाईच्या स्वरूपात 1, बाकी सर्व चेंडू निर्धाव टाकत सुंदर ज्यानं गोलंदाजी पण केली आहे. तोच बहुतेक करून गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. विकी आपण पाहतोय, विकीचा सुंदर आपण बोलपाला बघितलाय. फक्त त्यानं 7च धावा खर्च केले होते, 1 गडी बाद केले होते. सुंदर गोलंदाजी अगोदर षटकात ती मात्र पंचांचा नो चेंडूचा इशारा. आज कुडाळ क्रिकेट संघाला अशोकजीला नशिबाची साथ आहे मी म्हणेन, आणि ती नशिबाची साथ सत्यात उतरवायची आहे. लक आहे, लक फॅक्टर बनावं लागेल मैदानावर. सोनू मैदानामध्ये आहे. आता मात्र फ्री असेल, 6 लाख करायचे आहेत आता 22. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव आपण पाहतो. 1 धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 48 धावपलकावर 5 चेंडू. नवीन खेळाडू दोन्ही सोनू मैदानावर आहेत. कॉल गोज टू कॅप्टन ऑफ पेनएम स्ट्रायकर्स अँड फुल टीम. प्लीज रिपोर्ट या. पेंड्याची टीम आणि कॅप्टन प्लीज रिपोर्ट नियर द माईक. 4 चेंडू 21 करायचे आहेत. स्विजिटचा फटका टोलायचा प्रयत्न होता. यशोद वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघाला सामना अवघड झालाय. आता एकाच दुसरा जर खराब चेंडू असेल त्यानंतर सगळे मोठे फटके टोलवावे लागतील, आक्रमण करावे लागेल. दोन्ही सोनू मैदानामध्ये होते. 2 नगडे खेळत सोनू राणे आणि सोनू कानडे. पण सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय ती मात्र मांजरेम चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाची. परफेक्ट यॉर्कर आणि पंचाने आकाशाकडे बोट उंचावलंय. परफेक्ट यॉर्करला फलंदाज बाद झालाय सोनू राणे. पायचीच्या स्वरूपात सोनू माघारी परतलाय. जवळजवळ विजयाचे दरवाजे मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाने आपले उघडले आहेत आणि हुसेर बुचावर हा मैदानावर पावलाच पावतोय. फलंदाजी तगडी होती कुडाळ क्रिकेट संघाला, पण ती करायची होती. नशिबाची साथ आज क्रिकेट संघाला होती. अवांतरच्या स्वरूपात धावा बनल्या होत्या आणि त्याचबरोबर आमचे कुडाळ तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे भरपूर असे क्रिकेट प्रेमी बरोबरच आणि काही सुंदर मी आमचे हाजिमबाई
या मैदानावर पोहोचलेच अशी मुजावर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुंदर गोलंदाजी पंचाने दंडात्मक केले गोलंदाजाला, पण औपचारिकता असेल बाकी. 2 करायचे आहेत आता 19-50 तर बनले आहेत. 2 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 50 धावा धावपलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात सोहेलची खेळी निर्णायक पाहिजे होती. तो 4 या धावसंख्येवर माघारी परतला, पण सुंदर कामगिरी सोहेलनं केली. रुपेश तांडेल माघारी परतला स्वस्तात 1 धावसंख्येवर. 22 धावांची बहारदार खेळी, एका खेळाडूची एक खिलाडी सेनाबरोबर तो लढला, पण बाकी सर्व खेळाडू जोहेलला साथ दिली असते तर मॅच बनली असती मैदानावर. 8 षटकांचा सामना आहे, म्हणजे 8 षटकात एक सुंदर क्रिकेट खेळावं लागेल. सन्मानजनक फलंदाजी. वारंवार या फलंदाजांनी आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिस्पर्धी संघाची चतुराई नटलेली गोलंदाजी आहे. अनुभव आहे. सर नरेश अस्नोलकर, सर मतीन खान यांच्या नेतृत्वाखाली हा क्रिकेट संघ मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघ खेळतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला 69 या धावसंख्येसून रोखण्यापर्यंत फक्त 55 धावा, भरपूर निर्धाव चेंडू केले कुडाळ क्रिकेट संघाला. यशोधर यश कुडाळ कीर्ती स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघाला. मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाची फलंदाजी राहुलची 13 चेंडू 26 धावा, 11 चेंडू 18 धावा. अक्षय झोगड्याचे 5 चेंडू 7 धावा, 5 चेंडू 6 धावा. ते मात्र देवराजचे आपल्याला बघायला मिळाले. पण सोहेल नाईकची 14 चेंडूत 22 धावांची खेळी. सचिन जाधव 6 चेंडू तर 7 धावा. सोहेल शेख 5 चेंडू 4 धावा आणि 6 चेंडू 4 धावांची सोनू राहण्याची खेळी आपण बघितली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ओके, सन्मान्य आमचा मांजरे बॉयज क्रिकेट संघाचा मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर कर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल तोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब राहुल. कॅप्टन ऑफ पेन नेम स्ट्रायकर्स. आम ऑलरेडी मातशें लेट आसा. आयच्या दिसाक बेगीन खेळया, आमकां 8 वरी खेळोवपाक जाय. आज गेमी कुशल जातले. आय रिक्वेस्ट कॅप्टन ऑफ. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय अजिम मुजावर यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मान सन्मान सुंदर प्रेमी आणि त्याचबरोबर क्रिकेटचे फेडे सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर एक उंचावर असलेला जाऊन अजिम मुजावर साहेब पाहतोय. गोवा राज्यात त्यांचा मान सन्मान असतो प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी पोहोचलेत. नाणेफेक केली आहे त्यांच्या शुभ असते. यशोदौर्यस कीर्ती स्पोर्ट कुडाळ विपक्ष पेन नेम स्ट्रायकर्स हे दोन्ही संघांच्या वतीनं. Tail is the call, and it's tail. Fielding. And Kuda won the toss, and they have decided to field first against Pen Name Strikers. कुडाळ क्रिकेट संघ नाणेफेक Thank you. विजयी झाला. आणि दरम्यान तुला खबर असतली की क्रिकेट म्हटल्यार